भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात प्रचार माध्यमांशी संवाद साधत आगामी निवडणुकांबाबत महायुती, विरोधकांचे आरोप आणि पक्षातील अंतर्गत स्थितीवर सविस्तर भाष्य केलं। आज मी पिंपरी चिंचवड येथे आणि पुण्याच्या आमच्या महानगरपालिकेच्या उमेदवारांना त्यांच्या प्रचाराकरता जातो आहे। आज आपण पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी जात असल्याचं सांगत पुणे आणि पिंपरी चिंचवडचे महापौर भाजपचेच उमेदवार 2/3 बहुमताने विजयी होतील असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला। आणि मला विश्वास आहे की पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर हे भारतीय आमचा महापौर 2/3 बहुमताने विराजमान होईल असा मला विश्वास आहे। देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील भाजपचे एकमेव नेतृत्व असून 1.5 कोटी सदस्य असलेल्या भाजपला तेच एकमेव आधार असल्याचं बावनकुळे म्हणाले। आमच्या पक्षात गटातटाचं राजकारण नाही, पक्ष पूर्णपणे एकसंघ असल्याचा दावा त्यांनी केला। नाना पटोले जे बोलतात ते सिरियस नसतं। खरं तर देवेंद्रजी आमच्या महाराष्ट्राचे एकमेव नेते आहेत आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या 1.5 कोटी सदस्य संख्या असलेल्या पार्टीला एकमेव देवेंद्रजीचा आधार आहे। काँग्रेसमध्ये जशी अंतर्गत परिस्थिती आहे तशीच परिस्थिती भाजपमध्ये असल्याचा अपप्रचार केला जात असल्याचे सांगत विरोधक छूप युद्ध लढण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका बावनकुळे यांनी केली। आमच्या पक्षामध्ये कधीही देवेंद्रजीबद्दल कुणीही गटातटाचं राजकारण करू शकत नाही। आमची पार्टी देवेंद्रजींच्या नावाने एकच संघ आहे आणि त्यामुळं या कपोलकल्पित बातम्या तयार करून या ठिकाणी काँग्रेसमध्ये जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा विचार करून भाजपामध्ये अशी परिस्थिती आहे असं सांगून त्या ठिकाणी आपलं संपूर्ण पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या मागे ठामपणे उभा असून सर्व घटक त्यांच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवत असल्याचं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं। सुधीर मुनगंटीवार यांच्याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की मुनगंटीवार कधीही देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत नाराज नाहीत, कोणतेही मतभेद नाहीत, काही ठिकाणी केवळ स्थानिक पातळीवर नाराजी असू शकते। नाही, सुधीर भाऊ जरी कुठल्या कारणाने त्यांचे मतभेद असतील त्यांच्या चर्चेमध्ये, पण सुधीर भाऊ कधीही देवेंद्रजींच्या विषयावर कधीच नाराज राहत नाही। मतभेद थोडे लोकल लेवलच्या चंद्रपूरमध्ये आहेत, पण त्या ठिकाणी हा देवेंद्रजीच्याबद्दल कधी सुधीर भाऊनी कुठल्याही पद्धतीने मनभेद केला नाही। कुठलीही पार्टी आमची या ठिकाणी देवेंद्रजीच्या नावाने कधी त्या ठिकाणी कुणाच्याही मनात काही शंका उरत नाही। देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय पक्षासाठी अंतिम असतो। भाजपमध्ये गटातटाचं राजकारण चालणार नाही असं बावनकुळे यांनी ठाम शब्दात सांगितलं। देवेंद्रजी एकदा बोलले तो अंतिम पक्षाकरता निर्णय असतो आणि त्यामुळं सर्व पार्टी ही देवेंद्रजींच्याच मागे उभी आहे। त्यांनी आमच्या पक्षामध्ये 2 गट कधीच राहू शकत नाही। देवेंद्रजीचं नेतृत्व एवढं सक्षम आहे की त्यांना कुठल्याही गटातटाची गरज पडत नाही। आमच्या पक्षातही खाली कोणी गटतट करू शकत नाही। महिलांनी आनंद व्यक्त केल्याच्या घटनेवर बोलताना बावनकुळे म्हणाले की आनंद व्यक्त करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे, त्याचा गर्दीशी काहीही संबंध नाही। प्रचार आणि प्रसारामध्ये आमच्या महिलांनी आनंद व्यक्त केला असेल त्यामध्ये एवढं बोलायची गरज काय? शेवटी हा महिलांचा आनंद आहे, त्यांनी तो व्यक्त केला असेल। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांनाच माहीत असून त्याबाबत कोणीही चुकीचा अर्थ काढू नये असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं। नाही, ते का बोलले, कुठल्या संदर्भात बोलले याबद्दल मला माहिती नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण जगाला, देशाला, महाराष्ट्राला आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी माहिती आहे। त्यामुळं ते कुठल्या संदर्भाने बोलले हे मला माहिती नाही। ठाकरे बंधूंच्या मुलाखतींवर टीका करत बावनकुळे म्हणाले की ही मुलाखत म्हणजे एकमेकांसाठी लिहून दिलेली स्क्रिप्ट असून तिला आता कोणीही गांभीर्याने घेत नाही, त्या मुलाखतीची उत्सुकताही संपली आहे। ठाकरे बंधूची मुलाखत मी परवा सांगितलं की त्यांना लिहून दिलं असेल, त्यांनी त्यांना लिहून दिलं असेल, दोघं एकामेकाला उत्तर देतील, तिसरं काहीच त्या मुलाखतीत नाही आहे। त्यामुळं फार काही सिरियस त्या मुलाखतीला कोणी घेत नाही। त्याची उत्सुकता लोकांची संपलेली आहे। ठाकरे काय बोलतील याची उत्सुकता मात्र लोकात नाही। मनसेतील धुरी यांच्या प्रवेशाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्याचं सांगत अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष घेतील असं बावनकुळे म्हणाले। बिनविरोध निवडणुकांबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की स्थानिक नेतृत्वावर विश्वास ठेवून
विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका बिनविरोध होणं हे लोकशाहीचं चांगलं लक्षण आहे. जास्तीत जास्त निवडणुका बिनविरोध व्हायला हव्यात. नागपुरात आपले 20 प्रचार सभा नियोजित असल्याचं सांगत महायुतीच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला. शिंदे यांना विकासाची स्पष्ट जाणीव असून त्यामुळेच त्यांचा जाहीरनामा विकासकेंद्री असल्याचं बावनकुळे म्हणाले. ठाकरे बंधूंना सभा घेण्याच्या परवानगीच्या मुद्द्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की विरोधक भावनिक पद्धतीने राजकारण करत आहेत. प्रत्येकाला सभा घेण्याचा अधिकार आहे. ते काय बोलले याच्याबद्दल मी काय बोलणे नाही. माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आणि पुढची भूमिका आता माननीय आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी ठरवतील. सांगितलं की लोकशाहीमध्ये प्रगल्भ लोकशाहीचं लक्षण आहे की बिनविरोध निवडणुका होणे आणि अनेक ग्रामपंचायतचे सरपंच, अनेक नगरसेवक बिनविरोध झालेले आहेत, अनेक पक्षाचे झाले आहेत. त्या ठिकाणचं स्थानिक नेतृत्व हे किती मजबूत आहे यावर अवलंबून असतं आणि जनतेवर तिथलं स्थानिक नेतृत्वावर विश्वास असतो. म्हणून सर्व पक्षाचे लोक विकासाच्या बाजूने कुणाला तरी अनपोट करतात. त्यामुळे मला वाटतं हे जे मला तर वाटतं की जास्तीत जास्त निवडणुका अनपोट झाल्या पाहिजे. जास्तीत जास्त निवडणुकीचा ताण कमी झाला पाहिजे. लोकशाही मार्गाने निवडणुका झाल्याच पाहिजे, पण अनपोट झाल्याचा आनंद मात्र हा चांगलाच असतो. लोकशाहीमध्ये चांगला आहे. माझ्या 20 बैठका आहेत, 20 सभा आहेत. काल मी 4 ठिकाणी जाऊन आलो आणि 20 ठिकाणी मी जाणार आहे. तर ते छोट्या छोट्या गोष्टीला मोठे करतात. त्यांना नियमाप्रमाणे सर्व मैदानं मिळतात. काहीतरी हवा तयार करून जनता जास्तीत जास्त आली पाहिजे. जनतेमध्ये त्या ठिकाणी अशा बातम्याच्या माध्यमातून भावना निर्माण झाली पाहिजे. ते लोक काय करतात, प्रचारामध्ये त्यांचा एका ठरला आहे की भावनात्मक पद्धतीने आणि या ठिकाणी काहीतरी असा वाद तयार करून लोकांच्या मनात जागा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. कोणी कोणाला थांबवत नाही. लोकशाहीमध्ये निवडणुका लढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि प्रत्येकाला ग्राउंड न्यायचा अधिकार आहे. प्रत्येकाला सभा घ्यायचा अधिकार आहे. विराट घ्या नाही तर छोटी घ्या, किल्लू घ्या नाही तर मोठी घ्या, पण तुम्ही सभा घ्या, काही फरक पडणार नाही आणि भावनात्मक बोलून काही होणार नाही. विकासाच्या मुद्द्यावर मतं मागितली पाहिजे आणि मला वाटतं मी कालही सांगितलं, आजही सांगतो, देवेंद्र फडणवीसजी म्हणजे डेव्हलपमेंट आहे. डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र फडणवीसजी आहे. हे महाराष्ट्राच्या जनतेला कळलं आहे. म्हणून भाजपाला महायुतीला मतं मिळणार आहे आणि 2/3 बहुमताने आमचे उमेदवार आणि आमचे महापौर निवडून येणार आहेत. त्यामुळं एक मोठा विजय महाराष्ट्रात होणार आहे. विकास म्हणजे देवेंद्र फडणवीस असून त्यामुळेच येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपचा मोठा विजय निश्चित असल्याचा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.